तो स्टार्ट करने का, चलो। पाऊस पडाला, त्यामुळे काय बघा, मागे पुढे बघा, कुठून खिडकीतून, विंडोतून, मागून, दरवाजातून, कुठून तर पाणी यायचं. हा, पाऊस पडाला. तुम्ही कसं असणार, खूप हुशार मुलं आहे तुम्ही. बघा मार्क्स किती पडले, एकदम सुपर मार्क्स पडले, खूप हुशार मुलं आहे तुम्ही. मग विंडो मधून, इकडून, डोअरच्या खालून, इकडून कुठून तर पाणी यायचं आणि तुमचं सगळं भिजायचं. त्यामुळं चेक करा एकदा, पाऊस पडतोय आजूबाजूला, चेक करा कुठून पाणी वगैरे यायले का, म्हणजे बुक्स वगैरे भिजायचे तुमचे. विष्णू, बघा एकदा आजूबाजूला बघा. तुझं कसं एकदम अभ्यासात लक्ष आहे. चलो, तो स्टार्ट करने का। तो क्या है, येत नाही ना पाणी, अच्छा आहे फिर. चलो, तो डेरिव्हेटिव्ह मध्ये चांगली गोष्ट आहे, छान छान, चांगली गोष्ट आहे. मार्क चांगले आले, पण आकाशने म्हणाली सर तुम्ही सगळे डाऊट क्लिअर करता, त्यामुळे मार्क चांगले आले. नाही, तुम्ही अभ्यास पण केलात, अभ्यास केलात तुम्ही पण सर्वांनी, कारण ते मागचे चॅप्टर होते. मागच्या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास केला, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चलो. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय झालं, मी तर करणार डाऊट क्लिअर, पण तुम्ही पण अभ्यास करायला, चांगली गोष्ट आहे. चलो, काय डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळ्यात फर्स्ट पार्ट काय झाला, फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. लई जोरात पाऊस आला रे. डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात फर्स्ट पार्ट काय झाला, फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. सेकंड पार्ट मध्ये काय बघितलं आपण, सेकंड पार्ट मध्ये बघितलं ऍप्लिकेशन नंबर 1. ऍप्लिकेशन नंबर 1 इज व्हॉट, ऍप्लिकेशन नंबर 1 इज व्हॉट, स्लोप मीन्स डेरिव्हेटिव्ह. एप्लीकेशन नंबर इज व्हाट, स्लोप मीन्स डेरिवेटिव. ठीक है, ओके. एप्लीकेशन नंबर 1 इज व्हाट, स्लोप मीन्स डेरिवेटिव. तिसरा पार्ट काय बघितला, रेट ऑफ चेंज इज ऑल्सो डेरिवेटिव. स्लोप इज डेरिवेटिव, रेट ऑफ चेंज इज ऑल्सो डेरिवेटिव. मग डीएस बाय डीटी लिहिला, तर डीएस बाय डीटी कोण आहे, डीएस बाय डीटी कोण आहे, हा स्लोप आहे एस वर्सेस टी ग्राफचा. हे आपल्याला अगोदरच बघितलं आपण. डीएस बाय डीटी हे कोण आहे, हे डेरिव्हेटिव्ह पण आहे. कोणाचं डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे कोण आहे, हे डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम. यालाच काय बोलता येते आपल्याला, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोण आहे, स्लोप आहे. कोणाचा स्लोप पण, एस वर्सेस टी ग्राफचा स्लोप. वरचा वर्सेस खालचा ग्राफ, वरचा वर्सेस खालचा ग्राफ म्हणजे हे न्यूमरेटर वर्सेस खालचा. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ एस, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा यालाच काय म्हणायचं, स्लोप ऑफ एस वर्सेस टी ग्राफ. स्लोप ऑफ एस वर्सेस टी ग्राफ. आणि यालाच काय बोलता येते, यालाच बोलता येते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळते ना, ह्या एकच क्वांटिटीला वेगवेगळ्या प्रकारे मला बोलता येते. सो दिस इज डेरिव्हेटिव्ह कुणाचा, डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम. यालाच स्लोप म्हणता येते, यालाच स्लोप म्हणता येते. हे पहिलं ऍप्लिकेशन बघितलं, डेरिव्हेटिव्ह इज स्लोप. कुणाचा स्लोप पण, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफचा हा स्लोप आहे. दिस इज डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफचा स्लोप. अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट वरचा विथ रिस्पेक्ट टू खालचा, रेट ऑफ चेंज ऑफ वरचा विथ रिस्पेक्ट टू खालचा, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तिन्ही बरोबर आहे, याला तिन्ही प्रकारे म्हणता येते.
याला तिन्ही प्रकारे म्हणता येईल. कळतंय? ठीक आहे. मग रेट ऑफ चेंज ऑफ वन पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू अनदर पॅरामीटर हे आपण आता बघालो. रेट ऑफ चेंज ऑफ वन पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू टाइम याचे आपण न्यूमरिकल्स करालो. ठीक आहे. ओके, चला मग हे लिहून घ्या वरचा पॉइंट, आणि हे खालचं परत एकदा लिहून घ्या म्हणजे आणखीन एकदा क्लिअर होते. हा ds बाय dt लिहून घ्या आणि खालची परत एकदा लाईन्स लिहून घ्या या, म्हणजे आणखीन जरा क्लिअर होते. ठीक आहे. लाईट गेली असेल तर काहीतरी मॅनेज करा. वैभव, लाईट गेली असेल तर मॅनेज करा. आणखीन तर गेली नाही, पण आणखीन तर काय गेली नाही का? गेली नाही, आणखीन गेली नाही, पण गेली तर मॅनेज करा. समजा नाहीच मॅनेज झालं तर नंतर बघा लेक्चर. अरे साईडला जाय ना, साईडला आलो ना. तुमची गेली? बरं ठीक आहे. डीपी फुटला? अहो ठीक आहे, चालतंय विष्णू, नो प्रॉब्लेम. लाईट गेली असेल तर काय करा? लाईट गेली असेल, लिहिता येत नसेल तर तात्पुरता स्क्रीनशॉट काढून ठेवा. लाईट आली की नोटबुक मध्ये लिहून घ्या. पण कॅन्डल लावा, कॅन्डल लावलं तरी दिसते ना. कॅन्डल लावा, कॅन्डल लावला तरी पण दिसते तुम्हाला. मेणबत्ती लावा. ओके, मेणबत्तीमध्ये अभ्यास केला, कॅन्डल मध्ये अभ्यास केलाय, खूप मार्क्स पडतात. ओके, चलो. ठीक आहे, चलो. लास्ट लेक्चरला जे न्यूमरिकल्स केले त्याच्याच फक्त प्रॅक्टिस करू आता. लास्ट लेक्चरला जसे आपण न्यूमरिकल्स केले त्याचीच प्रॅक्टिस करू. आणि याच्यानंतर एक फायनल ऍप्लिकेशन आहे, टू फाइंड आउट मॅक्सिमा अँड मिनिमा. टू फाइंड आउट मॅक्सिमा अँड मिनिमा हे फायनल ऍप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचं, ते एक बघूया. तर सेकंड ऍप्लिकेशन चालू आहे डेरिव्हेटिव्हचं, की जे आपल्याला फिजिक्स मध्ये युजफुल आहे. डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन खूप आहेत मॅथ्स मध्ये, पण आपल्याला युजफुल काय आहेत ते आपण बघालो. चलो, मग काय, एक न्यूमरिकल मी तुम्हाला दिलं होतं लास्ट लेक्चर संपताना. ते करू ना, बलून बलून. बलूनचा क्वेश्चन मी लास्ट लेक्चरला दिला होता. ते बलूनचा क्वेश्चनची फक्त नेटचा पण प्रॉब्लेम आला का? नेटचा थोडा प्रॉब्लेम आला होता माझ्याकडे, थोडस तुम्हाला थोडस ब्लर होऊ शकतंय. ठीक आहे, चलो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज होईल, परत नॉर्मल होईल. व्हिडिओ पॉज होईल, परत नॉर्मल होईल. समजा पॉज झालाच आणि परत नॉर्मल होईना झाला तर लेक्चर मधून बाहेर जावा आणि परत एकदा या. व्हिडिओ पॉज झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम यायला लागला, लेक्चर मधून बाहेर जा आणि परत एकदा जॉईन करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुमचं नेट फास्ट असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही. चलो मग लास्ट लेक्चरच्या एंडला जे न्यूमरिकल आपण बघालतो त्याला आता कम्प्लीट करू. काय म्हणाल? अ balloon is inflated, its radius is increasing at 4 centimeter per second. A balloon is inflated. Balloon is inflated म्हणजे बलून मध्ये आपण हवा मारवलं किंवा पंप लावला आणि पंपना हवा मारवलं. पंप येते ना बलून फुगवायला, त्यांना आपण हवा मारवलं. मग बलून मध्ये हवा मारवलं.
तर बलूनची साईज वाढत चालली. मग रेडियस ऑफ बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 4 सेंटीमीटर पर सेकंड. रेडियस ऑफ बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 4 सेंटीमीटर पर सेकंड. मग रेडियस ते बलूनची हवा मारत जसं वाढत चालली. ठीक आहे. वाढत असला, इन्क्रीजिंग असला तर प्लस लिहायचा नंबर, वाढतंय मग प्लस लिहायचा. डिक्रीजिंग असला तर मायनस, रेडियस कमी व्हायला लागली. समजा बलूनची रेडियस डिक्रीज व्हायला लागली, तर डिक्रीजिंग असला तर मायनस लिहायचं, इन्क्रीजिंग असला तर काय लिहायचं प्लस. इन्क्रीजिंग आहे मग प्लस लिहिला. सो dr by dt, rate of change of radius with respect to time is how much? 4 centimeter per second. Rate of change of radius with respect to time हे कोण आहे? 4 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे 4 सेंटीमीटर ना रेडियस वाढाली पर सेकंडला. याचा मिनिंग काय? याचा मिनिंग काय? 4 सेंटीमीटर ना रेडियस वाढाली पर सेकंड. एका सेकंदात एवढी वाढणार, दुसऱ्या सेकंदात आणखीन एवढी वाढणार. ठीक आहे. ओके. पुढे काय म्हणाला? Radius is given as 10 centimeter and we have to find out rate of change of volume. Rate of change of volume with respect to time. कधी कधी with respect to time म्हणत नाही ना, हे पण लक्ष ठेवा. कधी कधी कोणत्या क्वेश्चन्स मध्ये with respect to time म्हणत नाहीत, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणणार. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचाच अर्थ रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम असते. कधी कधी टाइम लिहित नाही. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम हे काढायचं आहे. ठीक आहे. मग बा पहिलं काम, ज्याचा रेट काढायचा आहे व्हॉल्यूमचा, ज्याचा रेट काढायचा आहे व्हॉल्यूमचा आणि ज्याचा रेट दिला त्यांच्यामध्ये रिलेशन लावायचं. पहिलं काम काय? पहिलं काम काय? ज्याचा रेट कॅल्क्युलेट करायचा आणि ज्याचा रेट दिला, या दोघांचं काहीतरी रिलेशन पाहिजे मला. व्हॉल्यूम ऑफ बलून अँड रेडियस ऑफ बलून. व्हॉल्यूम ऑफ बलून अँड रेडियस ऑफ बलून यांच्यातलं काय रिलेशन आहे? मग बलूनला आपण स्पेरिकल पकडालो, बलूनला आपण स्पेरिकल पकडालो. मग व्हॉल्यूम ऑफ बलून इज इक्वल टू काय लिहिणार मी? व्हॉल्यूम ऑफ बलून मग मी काय लिहिणार? 4/3 पाय आर क्यूब. ज्याचा रेट कॅल्क्युलेट करायचा आणि ज्याचा रेट दिला, या दोघांचं रिलेशन पाहिजे. लावलं रिलेशन. बलून इज स्पेरिकल. स्पेरिकल पकडला. कधी कधी स्पेअर नसते रिअल लाईफ मध्ये, पण आपण स्पेरिकल बलून पकडला. ठीक आहे. नेक्स्ट काम काय? नेक्स्ट काम काय? वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स. मग डेरिव्हेटिव्ह इकडे व्हेरिएबल कोण आहे? आर. या बाजूला राईट हँड साइडला व्हेरिएबल कोण आहे? आर आहे. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर घेतला. मग डीव्ही divided by dt, dv divided by dt is equal to 4/3 pi. 4/3 constant आहे as it is. pi number आहे ते पण, that is also constant, no change. And derivative of r cube dt ने सॉरी r आला. derivative of volume with respect to radius. radius च्या with respect to आपण डेरिव्हेटिव्ह घ्यालो. जे व्हेरिएबल आहे त्याच्यात with respect to डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जे व्हेरिएबल आहे त्याच्याच इकडे जे पण आहे त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग 4/3 ऍज इट इज, पाय ऍज इट इज. मग आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती? 3r². इंडेक्स कम्स इन फ्रंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. इंडेक्स कम्स इन फ्रंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. ठीक आहे. अच्छा. 3 ला 3 गेला. मग डीव्ही इज इक्वल टू 4 पाय r². डीव्ही is equal to 4 pi r² into dr. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय करायची बा? रिलेशन. रिलेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह हे आहे तसा. आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स समोर आला. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. dr त्या बाजूला नेला. मग आता काय करायचं? डिवाइडिंग बोथ साइड्स बाय dt. नेक्स्ट स्टेप काय? डिवाइडिंग बोथ साइड्स बाय dt. dt ने डिवाइड केला दोन्ही साइडला. मग dv by dt on left hand side and on right hand side. dv by dt on left hand side and on right hand side dr by dt. इकडे dt ने मल्टिप्लाय केला, डिवाइड केला.
इकडे पण dt ने डिवाइड केला, डिवायडेड बाय dt डिवायडेड बाय dt, दोन्ही बाजूला dt ने डिवाइड केला. ठीक आहे. dr बाय dt किती आहे आता हे तर काढायचं आहे. वी वॉन्ट टू फाइंड आउट dv बाय dt. So whatever information you have put here, 4 pi. 4 is constant, pi is constant, r is how much? कोणत्या रेडियसला dv बाय dt काढायचं? रेडियस 10 सेंटीमीटर असताना dv बाय dt काढायचं. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम वेन रेडियस 10 सेंटीमीटर असताना काढायचं आहे. रेडियस पुट करा 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्येच ठेवतो सगळं मी. 10 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर आतमध्ये ठेवले चालते का? चालते चालते, काय अडचण नाही. रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर. मग 10 आणि सेंटीमीटरचा डायरेक्ट स्क्वेअर केला चालते का? चालते, नो प्रॉब्लेम. तुम्हाला सांगतो मी आणखीन एक मजा सांगतो. इनटू dr by dt. dr by dt is how much? It is 4 centimeter per second. 4 centimeter per second. जसं नंबर्सचं मल्टिप्लिकेशन होते, ऐका केअरफुली, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं नंबरचं मल्टिप्लिकेशन होतं, युनिट्सचं पण मल्टिप्लिकेशन होते. युनिट्सचा स्क्वेअर पण होते, युनिट्सचं रूट पण निघते. म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर इंटू सेकंड, सेंटीमीटर सेकंड, मीटर, न्यूटन इंटू मीटर, न्यूटन मीटर, न्यूटन मीटर म्हणजे जूल असते. कळलं ना? जसं नंबर्सचं मल्टिप्लिकेशन होतं, युनिट्सचं पण मल्टिप्लिकेशन होते. युनिट्सला काय टेन्शन घ्यायचं नाही याच्यात ठेवायला. मग याचं युनिट आपोआप आपल्याला फ्री मध्ये भेटते. याचं युनिट जर तुम्हाला कळत नसेल किती आहे ना, याचं युनिट फ्री मध्ये भेटते. प्रत्येकाचं युनिट ठेवा. 4 पायला युनिट नव्हता ठेवला नाही. आरचा युनिट सेंटीमीटर ठेवला, dr बाय dt चा जे युनिट आहे ठेवला. याचं युनिट काय आपल्याला फ्री मध्ये भेटते, आपोआप तयार होते. हे इक्वेशन वरूनच तयार होते युनिट. 4 पाय इंटू 10 स्क्वेअर इज 100 इंटू 4 ऍज इट इज. सेंटीमीटरचा स्क्वेअर येणार इथं आणि इथं 1 सेंटीमीटर. इथला सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि इथला 1 सेंटीमीटर किती आला? सेंटीमीटर क्यूब डिवायडेड बाय सेकंड. झालं का युनिट? डीव्ही बाय डीटीचं युनिट आपल्याला भेटून गेलं. डीव्ही बाय डीटीचं युनिट आपल्याला भेटून गेलं. सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि इथं 1 सेंटीमीटर, सेंटीमीटरचा क्यूब डिवायडेड बाय सेकंड. ठीक आहे. मल्टिप्लाय करून घेऊया. किती आहे मग? 4 इंटू 4 16, 16 इंटू 100, 1600 पाय. असंच राहू दे, काय फरक पडत नाही. सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम किती? 1600 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजे एवढा व्हॉल्यूम काय व्हायला? पर सेकंडला इतकं व्हॉल्यूम काय होणार? वाढाला. पर सेकंडला बलूनचं इतकं व्हॉल्यूम काय व्हायला? वाढाला. कळतंय? चलो घ्या लिहून. परत एकदा मी एक्सप्लेन करतो, पहिलं लिहून घ्या. चलो झालं का रे लिहून? झालं की लिहून मला सांगा. लिहून झालं की बोला मला. आणि कोणाला रिपीट एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला सांगा. रिपीट एक्सप्लेनेशन कोणाला पाहिजे का बघा. आता मला वाटते क्लिअर झाला असेल जवळपास सर्वांना. आता युनिट लिहिलं नसेल तर चालेल का असा डाऊट आलाय, पण ते ऑप्शनवर डिपेंडेंट आहे. ऑप्शन मध्ये युनिट्स असतील तर तुम्हाला युनिट्स काढावेच लागणार.
ऑप्शन मध्ये ऑप्शनचा आपल्याला सगळा गेम आहे आता, बरोबर ना. ऑप्शन मध्ये युनिट्स नसले तर विदाउट युनिट लिहा, पण सहसा ऑप्शन मध्ये युनिट असतील. ठीक आहे. ठीक आहे, चलो परत एकदा बोलतो आणि मग पुढचं. जवळपास सर्वांना क्लिअर आहे? एखादं काहीतरी पॉईंट कुणाला तर एक दोन कमेंट आलेत फक्त. चलो बा, रेट कुणाचा दिला बघा, कशाचा चेंज होण्याचा रेट दिला. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस इज प्रोव्हाइडेड अँड वी हॅव टू फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. मग ज्याचा रेट फाइंड आउट करायचा, ज्याचा रेट दिला त्यांच्यातलं पहिलं लिहायचं रिलेशन, त्यांच्यातलं पहिलं राहायचं रिलेशन. ज्याचा रेट फाइंड आउट करायचा आणि ज्याचा रेट दिला त्यांच्यातलं रिलेशन लिहिलं, पहिला काम. दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम याचा घेता येत नाही डायरेक्ट. ओके, वैष्णवीचा डाऊट काय, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेता येते का? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर का घेतला? कारण इकडे कोण आहे व्हेरिएबल, इकडे व्हेरिएबल आहे आर, बाकी तर पाय आणि 4/3 कॉन्स्टंट आहेत ना. इकडे कोण आहे व्हेरिएबल, इकडे व्हेरिएबल आहे आर. मग इकडे जर व्हेरिएबल आर असेल तर विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. इकडे व्हेरिएबल आर तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आरच घ्यायला लागणार. मग इकडे व्हेरिएबल आर आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह घेतला व्हॉल्यूमचा विथ रिस्पेक्ट टू आर. मग हे आहे तसं आला आणि आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इंडेक्स समोर आला आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. कळतं ना. इकडे टाइम असता, ऐका ऐका, इकडे टाइमचा क्यूब असता तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइमच घ्यायला लागणार. इकडे एक्सचा क्यूब असला तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायला लागणार. इकडे व्हेलॉसिटी क्यूब असता, हे व्हॉल्यूम आहे, हे इथं व्हेलॉसिटी क्यूब असता तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटीच घ्यायला लागणार. इथं जे पण व्हेरिएबल आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टूच डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार. कुणाच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. घेता येते कुणाच्या पण तेवढं आपल्याला नाही आहे, ते मॅथ्स मध्ये आहे, तेवढं फिजिक्स मध्ये कधी लागत नाही. ठीक आहे, चलो क्लिअर आहे का वैष्णवी? मग डेरिव्हेटिव्ह घेतला, मग इकडला डीआर त्या बाजूला शिफ्ट केला, दोन्ही बाजूला डीटी डीटी ने डिवाइड केला, डीआर बाय डीटी पुट केला, आर पुट केला, फाइंड आउट केला, डीव्ही बाय डीटी आला. कळतं ना. इकडे जे व्हेरिएबल आहे त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेता येते. इथं एक्स क्यूब असला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे टाइम असता टाइम क्यूब तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. इकडे जे व्हेरिएबल आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. म्हणजे अशी पद्धत आहे डेरिव्हेटिव्हची. असं का, तर अशी मेथड आहे डेरिव्हेटिव्हची. कळतं ना. सकाळी का उठायचं आणि रात्री का झोपायचं? रात्री उठता येते आणि सकाळी झोपता येते ना, पण सर्वांनी ठरवलं की असं करायचं आहे, म्हणजे काहीतरी मेथड आहे. तसं हे काहीतरी एक मेथड आहे, समजा हे डेरिव्हेटिव्ह घ्यायची एक मेथड आहे. मग ते असंच का, असंच काय केलं? मग त्याचे रिझन्स आपल्याला अंडरस्टँड करायची काही गरज नाही फिजिक्स साठी. गॉट इट? ओके, आणखीन एक न्यूमरिकल करू. चलो नेक्स्ट न्यूमरिकल करू बा. काय चलो हे फायनल न्यूमरिकल, हे फायनल न्यूमरिकल, त्याच्यानंतर एक्झामचे डाउट्स करू. ठीक आहे. बस ला
एरिया 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 नको थांबा, असं करा. रेडियस ऑफ सर्कल इज इंक्रीजिंग. रेडियस ऑफ सर्कल इज डिक्रीजिंग करू. डिक्रीजिंग at 3 सेंटीमीटर पर सेकंड. रेडियस ऑफ अ सर्कल, एक सर्कल आहे आणि सर्कल छोटा छोटा होत चाललाय. सर्कल आहे आणि सर्कल छोटा छोटा होत चाललाय. मग रेडियस ऑफ सर्कल इज डिक्रीजिंग ऍट 3 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे हे dr बाय dt दिले. हे कोण आहे? dr बाय dt. रेडियस ऑफ सर्कल इज डिक्रीजिंग ऍट 3 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे हे dr बाय dt दिलं. फाइंड आउट rate of change of area. Find out rate of change of area when radius is 6 centimeter. When radius is 6 centimeter. Radius of circle is decreasing. Radius of circle is decreasing at 3 centimeter per second. सर्कल ची रेडियस काय व्हायली? श्रिंक होत चालली. सर्कल श्रिंक होत चालला, रेडियस कमी व्हायली. मग रेडियस ऑफ सर्कल इज डिक्रीजिंग ऍट 3 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हटलं नसतंय, कधी कधी इथं लिहिलं नाही. फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया, पण ते ऍक्च्युअली रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइमच आहे ते. फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया व्हेन r इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, चलो बरोबर करू, सगळे मिळून करू आता. चलो dr बाय dt किती आहे मला सांगा. चला लिहा, बरोबर लिहा, माझ्या बरोबर काम करा. आता माझ्या बरोबर कॅल्क्युलेशन करा. dr बाय dt कोण आहे? रेडियस चेंज होण्याचा रेट म्हणजेच dr बाय dt. किती आहे ते? 3 सेंटीमीटर पर सेकंड. पण फक्त आता लिहायचा मायनस. रेडियस चेंज होण्याचा रेट म्हणजेच dr बाय dt आहे 3 सेंटीमीटर पर सेकंड. फक्त लिहिला मायनस. का बरं मायनस? बिकॉज इट इज डिक्रीजिंग. मायनस का लिहिला? बिकॉज इट इज डिक्रीजिंग. लिहा मग dr बाय dt -3. चलो लिहा, बरोबर करा. dr बाय dt -3 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. कुणाचा रेट काढायचा? एरियाचा रेट. विथ रिस्पेक्ट टू काय दिलं नसलं तर ते टाइमच असते. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढायचा विथ रिस्पेक्ट टू काय दिला नसला तर ते टाइमच असते. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम हे फाइंड आउट करायचं. चला असं लिहा, क्वेश्चन मार्क लिहा, डीए बाय dt क्वेश्चन मार्क. चलो लिहा, डीए बाय dt काढायचा आहे. ठीक आहे, अच्छा आहे. म्हणजे काढायचा, ज्याचा रेट काढायचा ते आणि ज्याचा रेट दिला ते, त्यांच्यातलं रिलेशन पाहिजे. ज्याचा रेट काढायचा ते म्हणजे एरिया आणि ज्याचा रेट दिला ते म्हणजे रेडियस, याच्यातलं रिलेशन पाहिजे. काय रिलेशन? सिंपल रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ज्याचा रेट फाइंड आउट करायचा आणि ज्याचा रेट दिला, ज्याचा रेट फाइंड आउट करायचा आणि ज्याचा रेट दिला, त्याच्यातलं रिलेशन पाहिजे. काय? सिंपल रिलेशन आहे. चला लिहा, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर.
एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एरियाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, आर. इकडे आरच व्हेरिएबल आहे ना, इकडे कोण आहे बदलणारा, कोण आहे पाय बदलतोय का बघा, व्हेरिएबल म्हणजे बदलणार. पाय बदलू शकते का, अरे पाय कॉन्स्टंट आहे, कसं बदलणार, रेडियस व्हेरिएबल आहे. मग रेडियस व्हेरिएबल आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू आर. डीए अपॉन डी आर, डेरिवेटिव ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू आर. चलो लिखो, डेरिवेटिव ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू आर. मग डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू आर. पाय कॉन्स्टंट आहे ऍज इट इज. आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2, इंडेक्स आला समोर आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. जे डोक्यावर इंडेक्स आहे that comes in front and index 2 decreases by 1, so index becomes 1. so डोक्यावरचा 2 आला समोर आणि हे डोक्यावर 2 होता, ते डिक्रीजेस बाय 1 झाला किती r. सो पाय ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ आर स्क्वेअर 2r. चला करा, बरोबर करा, माझ्या बरोबर मागे राहू नका, बरोबर करा. चला इथपर्यंत करा. चलो नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट स्टेप काय होते, नेक्स्ट स्टेप dr goes on that side. नेक्स्ट स्टेप काय, dr goes on that side. किती, dA is equal to pi into 2r into dr. dA is equal to pi 2r into dr. चला लिहा, बरोबर लिहा, माझ्या बरोबर करा कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, मग दोन्ही बाजूला डिवाइड केला dt ने, बोथ साइड्सला मी डिवाइड केला dt, या बाजूला पण डिवाइड केला मी dt ने. तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये करा, मी त्याच्यातच केले. बोथ साइडला डिवाइड केला dt ना, इकडे पण dt ने डिवाइड केला. व्हॅल्यूज पुट करा, गेम ओव्हर. व्हॅल्यूज पुट करा, मग dA बाय dt, dA बाय dt इज इक्वल टू पाय. पाय तर नंबर आहे, कॉन्स्टंट आहे, 2 चा 2 into r. Radius is how much? Radius is given 6 centimeter. Radius is how much? 6 centimeter. With unit put करा, no tension, काय फरक पडत नाही. उलट आपल्याला हे जे आहे याचं युनिट पण भेटतंय. विथ युनिट पुट करा, काय फरक पडत नाही. उलट हे dA by dt आहे का, त्याचं युनिट पण मिळते आपल्याला. Pi as it is, 2 as it is, r is how much? 6 centimeter. And dr by dt is how much? dr by dt is -3. dr by dt we should put with sign. डिक्रीज झाले ना, म्हणून मायनस लिहायला लागणार. मग dr by dt is -3 centimeter per second. dr by dt is -3 centimeter per second. चला किती होते मग, 6 into 3, 18 into 2, 36 pi. आणि हा मायनस, सो -36 pi. 6 into 3, 18 into 2, 36 pi. आणि मायनस तर मायनस, सेंटीमीटर सेंटीमीटर, सेंटीमीटर तर स्क्वेअर, आणि खालून लागला सेकंड.